अहिल्यानगरमध्ये बोगस खत कारखान्यावर छापा टाकत 22 लाखांची खतं जप्त करण्यात आली आहे। कृषी विभागाच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई MIDCतील खताच्या बोगस कारखान्यावर छापा टाकून 21,80,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर साठा जप्त केला। याबाबत शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कंपनी मालकावर सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृषी विभागाचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांनी या कारवाईची माहिती दिली। वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेले बोगस खत याच्या 2034 गोण्या जप्त करण्यात आल्या। त्याची किंमत 21,80,480 रुपये इतकी आहे। बोगस आणि अनधिकृत खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यावरील छाप्यामुळे खळबळ उडाली आहे। याबाबतचा अधिक तपास सोनाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे हे करतायत। जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी निलेश अभंग यांना शिंगवे तुकाई येथील कृषी गौरव फर्टिलायझर कंपनीत बेकायदा खत निर्मिती आणि साठवणूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार नेवासा पंचायत समिती कृषी अधिकारी तथा खत नियंत्रण निरीक्षक वाल्मिक सुडके, कृषी अधिकारी सुहास धस, कृषी विकास अधिकारी विकास काळे, पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या पथकाने संबंधित कंपनीच्या उत्पादन स्थळावर आणि गोदामावर अचानक छापा टाकला। पथकाने गोदामाची झडती घेतली असता तेथे बेकायदा वेगवेगळे खत कंपन्यांच्या नावे छापलेल्या 2034 खतांच्या गोण्या पॅकिंग केलेल्या अवस्थेत आढळल्या। पथकाने तेथे उपस्थित ऋषिकेश वाखारे यांच्याकडे बिलबुक, साठा रजिस्टर आणि इतर अधिकृत कागदपत्रांची मागणी केली असता कोणतीही विहित कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती। त्यामुळे साठा बेकायदा असल्याचं उघड झालं। त्यानुसार कंपनी मालक किरण दौंडकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृषी विभागाच्या पथकाने कारवाई दरम्यान गोदामातून वेगवेगळ्या 9 प्रकारच्या रासायनिक खतांच्या गोण्यांमधून तपासणीसाठी नमुने काढून घेतले आणि पंचासमक्ष ते सीलबंद केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा, अहिल्यानगर।